गाझियाबाद टू डायरेक्टली मुंबई. जे आपण जाणार आहे सगळ्यात वेगळ्या रूटनी. फुल टेस्टी बना. ओ माय गॉड, डायरेक्ट इसको ऊपर लँडिंग. हा बघा आलू झालेला आपला रेडी. आणि हा भालू, हा भालूचा भालू. आणि हा बघा हा पण भालू. का हो भैया, हमारा साईट नाही द्या थोडा. हा हमको जाना थोडा. एक माझा तुम्हाला सल्ला देतो चांगला, की तुमची गाडी पोलीस पकडू शकत नाही, लक्षात ठेवा. इथे काय दिलेलं आहे, ग्रेट नोएडा, विजयनगर, मोहननगर, प्रताप प्रहार. आपलं स्वतःचं सगळं काय करायला लागते. इथे दुसरा कोणी येत नाही. तो बघा समोर बघा गाझियाबाद. हे बघा आहे ना खतरनाक. जे घेणार आहेत ना त्यांच्याकडे स्पेशल भाव. 20 वर्ष तरी माझा तरी अंदाज आहे की यूपी आपल्या पाठीमागे आहे. महाराष्ट्र आपला 20 वर्ष पुढे आहे, लक्षात ठेवा. MH04 भेटली आहे, ते सुद्धा यूपी मध्ये भाऊ. 20 किलोमीटरवरती उत्तर प्रदेश बॉर्डर संपेल. त्यानंतर मग आपण हरियाणामध्ये एंट्री करतो. झिलमिल झिलमिल पाऊस धारा 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 बोलून बोलून 240 रुपये बिल केला. नमस्कार तुम्हा सर्वांना. ट्रॅव्हल विजय ब्लॉगवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे बरोबर दादरीला. दादरी कुठे आली तुम्हाला माहिती आहे? यूपीमध्ये आली. दादरी उत्तर प्रदेशमध्ये. दादरी, गाझियाबाद, नोएडा, त्याच्यानंतर मग इथं अशी भरपूर अशी स्टेटच्या आतमध्ये जे मोठमोठे जे लोकेशन आहेत त्या ठिकाणीच आहे मी. बरोबर आता दादरीच्या इथे. आणि मी इथे थांबलेलो. बरोबर ही आपली आहे गाडी. आणि इथे आहे बघा नर्सिंग टेम्पो सर्व्हिस एजंटचं ऑफिस आहे. तर इथे गाडी भरली जाते. पण माझी गाडी आता इथनं बरोबर लोड होते आहे. इथून नाही, आपल्या नर्सिंग टेम्पोमधनं आपल्याला गाडीचा भाडा नाही भेटला आहे. आपल्याला भेटला आहे तो डायरेक्टली आपल्या व्हील्समधनं. आणि कुठला भेटला माहिती आहे भाऊनो? बरोबर मुंबईचा भेटला आहे, मुलुंडचा. मुलुंडमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला गाझियाबादच्या या सिटीमध्ये गाडी भरायला जायचं आहे. आणि त्या ठिकाणावरनं आपल्याला आपला प्रवास चालू होतो आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ नाही शेवटपर्यंत बघा. आपला जो हा रूट असणार आहे तो बरोबर आता आपण इथून डायरेक्टली नोएडावरनं हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर मग आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहे. म्हणजे आपण जाणार आहे सगळ्यात वेगळ्या रूटनी. आणि मित्रांनो, लवकर जाऊया आपण. आपल्या पहिले गाडी लोड करायला आपल्याला जायचं बरोबर 35 किलोमीटर आतमध्ये गाझियाबादच्या इथे. तर चला मग, मी आता आलो आहे बरोबर हा बघा या हायवेला आलो आहे. आणि बघा या गेटमध्ये आपली गाडी लावली आहे. आणि आपल्याला जायचं पलीकडे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, हा जो रोड आहे ना, हा रोड तो लेह लडाख ते कन्याकुमारीपर्यंत हा रोड आहे, लक्षात ठेवा. बघा मी आता जो चालतो आहे ना तो रोड. आता बघा आपल्याला जायचं आहे त्या साईडला. तिथे कृष्णा फॅमिली धाबा आहे त्या ठिकाणी. जाऊया जेवूया. भरपूर भूक लागली आहे. जेवून मग नंतर डायरेक्टली आपल्याला आपल्या प्रवासाला निघायचं आहे. चला, हे बघा समोर जेवायचं आहे. जेवणाचं ते विचारला तर ते बोलले की जेवण अजून रेडी नाही झालेलं आहे. इथे बरोबर आपल्याला आलू प्याज आपल्याला जेवण भेटते. आणि इथं एक पाण्याची बॉटल घेऊया, खाऊन घेऊया इथे. नंतर मग आपल्या प्रवासाला कायदे निघायला घेऊया. बरोबर आलू प्याज बना. भाई कितना रुपये का आलू प्याज? 50 रुपये. ठीक आहे, बना. फ्रेश, एकदम फ्रेश आहे ना? बना बना बघा. बघा याच्यामध्ये बघा त्यांनी बटाटा वगैरे कापलेला आहे. आता याच्यामध्ये मसाला टाकतोय. और क्या क्या डालेगा? ये सब पाउडर वगैरे आहे. हे क्या पाउडर डालेगा? मेथी पाउडर. ओके, ही बघा ही मेथी पाउडर आहे. मजा आएगा, मजा मजा आवानू तो खावानू. फिर डायरेक्ट निकलानू डायरेक्टली अपने लोकेशन पे. क्या अपना आलू पराठा देखो कैसा कर रहा है भाई. भाई पूरा पकाना भाई इसको, फुल टेस्टी बना. ओ माय गॉड, नाइस. डायरेक्ट इसके ऊपर लँडिंग. डायरेक्टली बघा इथे डायरेक्टली लँडिंग केला भाई मी. ऑइल थोड़ा कम. हाँ हाँ हाँ, ये है भाई आलू प्याज पराठा. कर लो भाई, कर लो. दुनिया मुट्ठी में ऑर्डर दिलेली. तुम्ही बघितला काय काय टाकलं ते सगळं. एकदम मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता आपला पराठा येतो तो मस्त की तव्यावरती मसाला राप रूप चालू होतोय. पाणी घेऊ मस्त. गजब बेइज्जती है. डोक्यात गेलेलं, डोक्यात पूर्णपणे डोक्यात गेलेला. काय करणार आपण आहे यूपीमध्ये. तर हे जर महाराष्ट्रामध्ये असलं असं ना, उठाले रे देवा, उठाले रे बाबा. हो खरंच सांगतो, ह्याच्यासारखा चॅचला असता. मध्ये पियालेला आहे आणि त्याच्यामध्ये विडीचा वास. वाव, व्हेरी गुड. सो
आउट ऑफ ट्यूब. हा बघा आलू झालेला आपला रेडी. आणि हा भालूचा भालू. आणि हा बघा हा पण भालू. चला चला खायला घेतोय. बटर दाखवतो बटर. बघा बटर बघा एवढं. चला टेस्ट करूया. आणि टेस्ट करून डायरेक्टली UPला कल्टी मारूया म्हणजे वाय वरूया. बघा आणि दही. बस दही आणि आलू पराठा एक नंबर. कारण या ब्लॉगमध्ये ना लय मजा म्हणजे लय मजा येणार. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ बघा मजा येणार. चलो भैया थँक्यू सो मच. अच्छा था बढिया था एकदम. चला भावांनो चला निघूया. नाश्ता वगैरे झाला मस्त की. आणि आता प्रवासाला निघायची तयारी. चला आता निघूया डायरेक्टली आपल्या लोकेशनला. चलो डायरेक्टली गाझियाबाद टू डायरेक्टली मुंबई. हे बघा आपण आता हायवेला बरोबर लागलेलो आहे. म्हणजे आपल्या बाजूलाच हायवे होता असं पण. आणि आपल्याला बरोबर हा 19 किलोमीटर हा नॉनस्टॉप जायचा आहे. हा हायवे सोडायचा नाही. पुढचा जो 10 किलोमीटर आहे तो बरं आपल्याला एका गल्लीतनं आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यात आपल्याला डिझेल सुद्धा टाकायचं आहे. टाकी फुल करून घ्या कारण UPमध्ये 95 रुपये डिझेल आहे. 5-6 रुपयाचा फरक पडतो. तर UPमध्ये टाकी फुल करूया आणि डायरेक्टली आपल्या प्रवासाला रिटर्नच्या प्रवासाला घेऊया. हा आहे बरोबर एरिया धूम मणिकपूर UP. इंडियन ऑइल पंप. हा डिझेल टाकूया भाऊनू. UPत ना डिझेल टाकूया जाऊया डायरेक्टली. कुठपर्यंत खायपर्यंत पोहोचते का माहीत नाही. डिझेल टाकायला गाडी लावली आहे. 95.31 आहे लिटर इथे. बघा फुल करून घ्या कारण फुल मला असं वाटते 5,000पर्यंत बसेल. आता डिझेल वाढल्याप्रमाणे ना आपली पहिली 4,500मध्ये फुल व्हायची पण आता 5,000मध्ये फुल होते. एक माझा तुम्हाला सल्ला देतो चांगला. लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही राज्याच्या सिटीमध्ये जावा. आता मी बरोबर गाझियाबादमध्ये आहे भावांनो. एक असा सल्ला की तुमची गाडी पोलीस पकडू शकत नाही. लक्षात ठेवा. कारण एखादा हा सिटीचा जर रस्ता असेल ना आतमधला तर लक्षात ठेवा राईटनी गाडी ठेवा. लेफ्टनी गाडी ठेवू नका. कारण का लेफ्ट साईडला आपले जे ट्रॅफिकवाले असतात कुठल्याही राज्याचे म्हणतो आम्ही UPचे आपण कुठल्याही राज्यामध्ये जातो तेव्हा लेफ्ट साईडला मोस्ट ऑफ गाडी ठेवू नका. राईटच्या लेनला ठेवा. तुम्ही 100% पकडला जाणार नाही. लक्षात ठेवा एवढी गॅरंटी आहे आपली. कारण मी आता ह्या रस्त्यावर चालतो ना गाझियाबादच्या रोडला तर माझ्यावरून आता कमीत कमी 4-5 गाड्या एका पोलिसांनी पकडल्या. तर मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करतोय. हा बघा हा समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या इथनं आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. आणि बरोबर आपण आता काहीच किलोमीटरवरती राहिलेलो आहे. अरे का हो भैया हमारा साइड नहीं दिया था. हाँ हमको जाना था याद रखा था. हाँ ये बुलेट हुआ. हाँ हमको सपने देखो था. नहीं 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 हम UP में आवत हुआ. UP भाई साहब UP है. फुल ट्रैफिक है भाई फुल ट्रैफिक. इधर में आके इधर का ही भाषा बोल रहे हम. तो बघा समोर बघा गाझियाबाद. आणि आपलं लोकेशन इथे जवळच आहे. जवळ म्हणजे अजून नाही म्हणता तरी पण सांगतो तुम्हाला तुमका आपलं लोकेशन साधारण 8 किलोमीटर राहिलेलो आहे. 8 किलोमीटरवरती. आणि हा आहे तो हायवे. हा दिल्ली गाझियाबाद हायवे. हा आहे हायवे. या हायवेला आपण आता बाहेर पडलोय बघा. आणि या हायवेचं नाव बरोबर इथे काय दिलेलं आहे ग्रेट नोएडा विजयनगर मोहननगर प्रताप प्रहार. क्या बात है भाई प्रताप भाई. चला इधर से नजदीक आहे भाई. बघा इथे आपण आता हायवेला लेफ्ट टर्न घेतला. इथे पुढे आपल्याला आता 1.5 किलोमीटर ते आपलं लोकेशन आहे. भाई आतली दुकानं बघा कशी आहेत. म्हणजे असं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं बदललं आहे पण सेमच अशी पण जरा वेगळा वाटतो ना एकदम. हे बघा वरती बोर्डवर दिलेला आहे बघा नोएडा वेस्ट आणि झारसी राईडला. आणि आपल्याला हा सर्कल मारायचा आहे मोठा. हे बघा पोचलोय मी आता बरोबर 700 मीटरवरती. आपल्याला बघा इथे आपल्याला बरोबर हा लोकेशन आहे. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायची आहे. सेक्टर 63 इथे असा हा थोडं लोकेशन आहे बघा. इथं आपल्याला हे बघा इथे लिहिलं आहे सेक्टर 63. पुढून राईट आहे वाटतं. पुढून राईट आहे. आणि इथे भावानू गाय बघा केवढे मोठमोठे आहेत. दिसतं तुम्हाला गाय. हे बघा इथला आहे ना खतरनाक. काय
हे बघा या राईटवरनं आपला राईट घ्यायचा. चलो. हे बघा या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायची. चला. हा बघा हा आहे G8 आहे आणि हा बघा हा आहे G7. आपल्याला ह्याच ठिकाणी गाडी लोड करायची आहे. हे बघा आपला इथे लोकेशनसुद्धा एंड झाला. चला फटाफट फटाफट. डोंट स्टॉप. लेट्स गो. गाडी लावली आहे पार्किंगला. ही बघा इथे लावली आणि ही समोर इथनं आपल्याला भरायचं आहे. स्क्रीनवाले LED आहेत ते ॲडव्हर्टायझिंगसाठी असतात ना ते आहेत. तर काना काहीतरी आता खाऊया जरा. इथून नंतर मग आपल्याला पुढे एकदा हायवेला लागलो किंवा आपल्याला काय भेटणार नाही असं पण. चला हे बघा असं पण सेक्टर हे बघा दाखवतो तुम्हाला किती लिहिलं आहे. सेक्टर 63 ब्लॉक नंबर 7. हे बघा ह्या साईडला काहीतरी आहे खायला. चला बघूया. पापडी चाट लस्सी भंडार. ॲक्च्युली तिथे मच्छर मास्क्या तुम्ही विचार बोलत असाल यार तू आता लई सुद्धा एक बोलायला लागलास मास्क्या बिस्क्या. काय करणार तब्येतीची काळजी घ्यावं लागते ॲक्च्युली. काय नाही देखो जरा. देतो बिस्का देतो. हे बघा आपण हे घेतो आहे पापडी चाट. हे बघा याच्यामध्ये हा मका घेतला आहे. हे वाटाणे हा प्याज मिरची त्यानंतर मग सगळं बघा याच्यामध्ये मसाला बिसाला यांनी घेतला नाही. व्हलपा तर बघा व्हलपाळ मारतो बघा व्हलपा. 20 रुपये. 20 रुपये में यूपी का टेस्ट मैं आपको दिखाऊंगा. अच्छा हमको सिखा रिया. हे बघा याच्यामध्ये दिला ना तुम्ही दिखा. चला हे बघा मस्त की असं वाटतं की झोमॅटोची ऑर्डर आलेली आहे. ये भाई हंस रहा है. टेस्टी एकदम. मैं फर्स्ट टाइम खा रहा हूँ. अच्छा है टेस्टी एकदम. भेलपुरी है. अच्छा ये इधर का भेलपुरी. अच्छा 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 अच्छा. चला एकदा टेस्ट करून बघूया याची. हो नो हे बघा टेस्ट करतोय झोमॅटो ऑर्डरची. बहुत बढ़िया यार. एक नंबर. कामच भारी केला आहे. जे घेणार आहेत ना त्यांच्या पेटेला भावनो पण एक नंबर. त्याचा मसाला टाकला हे मके अप्रतिम. बघा काय काय याच्यामध्ये. लाजवाब भाऊ लाजवाब एक नंबर. इसको क्या बोलते हैं भेल ना. भेलपुरी लाजवाब यूपी का. आता जमणार आहे. आपली गाडी लोड करायला घेतली आहे बघा. हे ॲक्च्युली बॉक्स आहेत. हे बघा हे असे टोटल 50 बॉक्स आहेत आणि एक छोटेसे 2 LED आहेत ते इथे राहिलेल्या कॉर्नरला. चला फटाफट फटाफट लोड करूया आणि क फॉर कल्टी निघूया. इथं पेपर वगैरे आपल्याला अजून OTP वगैरे द्यायचं आहे. त्यानंतर मग इथनं लोड करून लगेच निघूया. गाडी लोड झाली आहे आणि रस्त्याला गर्दी बघा किती आहे. बघा दिसते तुम्हाला गर्दी बघा किती रस्त्याला. आणि इथलं सगळं आता पब्लिक निघालं आहे घरच्या दिशेला जायला. तुम्हाला सांगतो 2 मिनटं अगोदर ना एक असा सायरन वाजला की तुम्हाला माहिती आहे पूर्वी जेव्हा दंगली व्हायच्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो कारण तेव्हा मी खूप लहान होतो. जेव्हा दंगली व्हायच्या तेव्हा असा सायरन वाजायचा मोठा असा. कोणी कोणी त्या दंगलीचा जो हे रूप बघितलं आहे मित्रांनो मला एकदा कमेंट करून सांगा. स्पेशली जे मुंबईमध्ये राहतात ना जे राहत होते त्यांना आय थिंक मला असं वाटते माहिती असेल दंगलीचा रूप काय होता. आणि मध्यंतरी आता जे मिल कामगार आहेत मिलमध्ये जे तुम्हाला माहिती आहे ना की सुटाच्या टायमाला किंवा रात्री दुपारी जेवायच्या टायमाला असा म्हणजे एक टायमिंग असायचा. त्या टायमाला सुद्धा असे भोंगे व्हायचा पण ते मला इथे आता ऐकायला आलं कारण इथे यांची सुट्टी झाली अशी. पण हे बघा ना सगळे संपूर्ण असं आहे. हे बघा हे सगळे पब्लिक बघा सगळे बाहेर पडायला लागलेत. UPमध्ये अशी सिस्टम आहे म्हणजे जी मुंबईमध्ये पहिली 20 वर्ष अगोदर होती ती आता इथे आहे. म्हणजे 20 वर्ष तरी माझा तरी अंदाज आहे की UP आपल्या पाठीमागे आहे. 20 वर्ष म्हणजे आपण मुंबई महाराष्ट्र आपला 20 वर्ष पुढे आहे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक चांगला उदाहरण दिलं ह्याचा.
मला एकदा नक्की कमेंट करून सांगा या गोष्टीवरती की मी बरोबर बोलतो आहे की नाही. कारण मी आता हे स्वतः बघतोय प्रत्यक्ष, त्याच्यामुळे मला हे आता काय जाऊ तुम्हाला सांगू यार, एक नंबर जुनी गोष्ट मला आठवली. आता आपली गाडी फायनली लोड झालेली आहे, पेपर घ्यायचे आहेत, मग आपल्याला इथं निघायचं आहे. बघा ना पब्लिक बघा, चला हे बघा काच वगैरे सगळी पुसली, आता निघायची तयारी. कारण ओव्हरलोड तर नाही अजिबात काय. चला प्रवासाला सुरुवात करतो इथनं मुंबईतनं, सॉरी UPतनं सुरुवात करतोय मुंबईसाठी. चला रवाना होऊया डायरेक्टली. गाडी क्रमांक 49991 UP ते डायरेक्टली मुंबई यासाठी रवाना होत आहे. कृपया तुमचं सीट बेल्ट लावून घ्या आणि आपला सबस्क्राईब बटन दाबल्याशिवाय राहू नका आणि व्हिडिओ स्किप केल्याशिवाय सुद्धा राहू नका, लक्षात ठेवा. चला मग सुरुवात करूया. चलो शाम ढले रात को आ गए. चला हे बघा निघालो इथनं आता. बरोबर हा UPचा नोएडा बघून घ्या पहिला, कारण आता आपण इथनं UP आता सोडतोय. बघा 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 भावना, बघा कसा आहे नोएडा. भावना हे बघा, आपण आता इथनं पहिला ट्रॅफिकमध्ये बाहेर पडतोय. कारण आता ॲक्च्युली संध्याकाळ तर झाली आहे, म्हणून हे बघा पहिला मोबाईल लावला आहे बघा चार्जिंगला. कारण आपण मॅप पहिला आपण यूज करतो बाहेर पडायचा. बघा मॅप प्लस लावलेला आहे. त्यानंतर आपण जर हा रस्ता चुकलो तर भाऊ लय म्हणजे 2-3 तासाचा फरक पडेल बाहेर पडायला. आपण आता बाहेर हायवे टू हायवेज मगाशी जसं आतमध्ये आलो ना तसं ना आपण जाणार आहे, हायवेनीच बाहेर पडणार. भले तो 200 रुपये जाऊन दे, 200-300 रुपये काय हरकत नाही. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी आता जस्ट हायवे पकडायसाठी कमीत कमी 30 किलोमीटरचा एक्स्ट्रा रनिंग वाढवलं आपण. जिथे आपल्याला सिटीमधनं यायचं होता ते 17 किलोमीटरला 42 मिनिटं दाखवत होती, आणि आपण ते 30 किलोमीटर वाढवलं ना, त्याचा काय मला एवढा बेनिफिट म्हणजे मला फरक पडला नाही. हायवेला तर लागलो, तुम्हाला तर मगाशी सांगितलं मी, पण पाटणा आवाज येतोय वू वू वू, म्हणजे सिटीसारखा आवाज येतोय. पण मी चेक करतोय, पण पाठचा टायरचा थोडासा गरम झाला. कारण हीट पण भरपूर आहे, इथे एवढी हीट आहे ना, आणि गरम सुद्धा भरपूर होतोय. पाठीमध्ये टायर सुद्धा गरम झाला आहे. आणि दगडी सुद्धा काढून टाका, कारण ना दगडीमुळे पण सुद्धा टायर गरम होतं, लक्षात ठेवा. नवीन टायर आहे, त्याची काळजी घ्या. असे आय एम सॉरी, म्हणजे मी माझ्या गाडीची काळजी घेईल, टायराची काळजी घेतोय. पण तुम्हाला सुद्धा सांगतोय जर टायर तुमचे नवीन असतील तर मग टायरची काळजी घ्या. चला इथे ग्रीस मारायला लागणार, इथे ग्रीस आय थिंक. बाकीचा काय प्रॉब्लेम नाही. चला मग निघूया आता इथनं, थांब्या नको. आता पुढे तर बरोबर पलवल लागेल. साधारण इथनं 20 किलोमीटरवरती उत्तर प्रदेश बॉर्डर संपेल. त्यानंतर मग आपण हरियाणामध्ये एंट्री करू. कारण टीपीची व्हॅलिडिटी फक्त उद्यापर्यंत आहे. आपल्याला आजच म्हणजे उद्याच्या दिवसात आपल्याला सगळा क्रॉस करायचा आहे. उत्तर प्रदेश म्हणजे आता आपण लगेच करणार. हरियाणा, राजस्थानची तर टेन्शन नाही. एमपी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. चला मग पहिला दगडी काढून घ्या, लगेच निघूया. चलो निकल गए हम फिर से. यो बघा टोल, हा यो टोल क्रॉस केला की मग हरियाणामध्ये आता आपण एंट्री केलेली अशी. पण काय माझा आता टोल किती जाईल का माहित नाही. बघा हा एक कॅमेरा, हा सगळ्यांना लक्ष ठेवतो. बघा लक्ष ठेवा, याला सोडू नका. हा याला डांबीचा आहे तो. आता पुढे आपल्याला बरोबर दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे लागेल. यावेळी तुम्हाला माहितीच आहे आपला रूट एकदम वेगळा आहे आणि फुल खतरनाक होणार आहे भाऊ. आणि एमपीतनं जाणार आहे. हा बघा दिल्ली मुंबई वडोदरा गुरुग्राम एक्सप्रेस हायवे फायनली आता आपण पकडतोय बघा एक्सप्रेस हायवे. हा बघा लागला NHAI. वेलकम टू NHAI. भाऊ बरोबर. आता 2000 रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवलेला आहे आपल्या या फास्टॅगचा, ठीक आहे. आणि भाऊ आपण 4 ते 5 दिवसाचे आपले कपडे आहेत ना ते भरपूर घाण होते आणि
इव्हन आपल्याकडे एक्स्ट्रा कपडे नव्हते धुवायला, म्हणून विचार केला की आपण स्वतःच्या हातानेच, कारण काय माहिती आहे परिस्थिती अशी असते ड्रायव्हर लोकांची की आपण इथे कोणाकडे पण देऊ शकत नाही धुवायला, तर त्याच्यामुळे अशी परिस्थिती येते की आपण आपलं काम आपण स्वतःहूनच करायचं असते या क्षेत्रामध्ये. मग ती भांडी असून दे जेवणाची, नाहीतर मग कपडे असून दे, नाहीतर मग आपली गाडी संपूर्ण घाण असून दे. कारण आपण ओळखला जातो ड्रायव्हर म्हणून, लक्षात ठेवा. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये लाजायचा सोडून द्या. जो लाजेल ना तो या क्षेत्रात कधीच काम करू शकत नाही, समजला. प्रत्येकाचा एक विचार असतो की बाबा नाही बाबा मी कपडे धुणार नाही, मी भांडी नाही घासणार. भाऊ नाही पुढे जाऊ शकत या गोष्टी, तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून इगो साईडला ठेवा आणि गप्पा आपला काम करत राहा. फळ तुम्हाला 100% देणार. चला आता जेवून घ्या. वाजले किती माहिती आहे? बरोबर 10:30 वाजलेत आणि एक फुटबॉल लागला आपल्या इथे. हा बघा, तिकडे जाऊन जेवूया पहिला, नंतर मग आपल्या प्रवासाला निघूया. कारण आपल्याला गाडी चालवायची भाऊ ना आता. तसं आपण फ्रेश आहे. हे बघा तिकडे स्वस्त असेल तिकडे जेवूया भाऊंनो, पण फूड चांगला पाहिजे, बाकी काय नाही. चला हे बघा इथे जाऊया डायरेक्ट जेवायला. तेव्हा गाडी इथे लावली पार्किंगला. असा भरपूर मोठा स्लॉट आहे यार या ठिकाणी. चला आतमध्ये जाऊया, बघूया आता काय काय खायला भेटतं आपल्याला. ॲक्च्युली AC वाला आहे हा आणि चांगला आहे. आणि या धाब्यामध्ये आपल्याला ऑफर आहे, म्हणजे ड्रायव्हर लोकांना. पण ऑफर म्हणजे ते रेट तर त्याचा सेमच आहे सगळं, पण 200 रुपयामध्ये अनलिमिटेड चपात्या आणि राईस. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघू आपण आता इथे तिथं ट्राय करू. बघा बघायला गेलं तर किती छान आहे. असा पाठीमागे पण आहे छान पाणी वगैरे. चला जेवायला घेऊया पहिला. हा बघा आपलं आलेलं आहे जेवण. वाव, पनीरची भाजी, डाळ, कांदा आहे. चला भाऊ ना, हे बघा मस्त बटर रोटी लावली आहे, छान आहे ॲक्च्युली. पनीरची भाजी, वाव. आणि आपण पाठीमागे आपण हरियाणा सोडला आहे आणि राजस्थानमध्ये एंट्री केली. ॲक्च्युली मला ना चपाती 2 हाताने खायची सवय आहे. एक हात म्हणजे घरी पण माझ्या बाबांमुळे लागायची ती सवय. पूर्वी कसा झाला, ताटात छोटी असायची, तर त्याच्यामुळे जेवण आहे ना म्हणजे पूर्ण भरून जायचं. मग चपाती ठेवायला जागा नसायची तेव्हा. मग तिची सवय लागली चपाती हातात घेऊन जेवायची, 2 हाताने तोडायची. आता मग सवय लागली. डाळ ट्राय करा. डाळ ही बघा, डाळ आहे एक नंबर जेवण आहे. झिलमिल पाऊस धारा. धारा बोलून 240 रुपये दिले त्याला. मला हेच आवडतं. म्हणजे माणूस जेवढा गोड बोलतो ना तेवढा समजायचा की भाई गोड बोलणारा माणूसच त्याच्या. म्हणून रागट माणूस असला तरी चालेल आणि स्वार्थी असला तरी चालेल, पण भाऊ गोड माणूस बोलणारा नसावा, लक्षात ठेवा. भाई इथे आतमध्ये गेलो आणि भाई एवढे गोड बोलायला लागले. 200 रुपये अनलिमिटेड थाली आहे, 3 रोट्या घेतल्या, राईस घेतला, फक्त तर पाण्याची बॉटल 40 रुपये. बाई म्हणजे चला निघूया येईल ना, करूया प्रवास आता अजून. आता वाजले तर 11:15 11:30 आले तर. चला हे बघा इथे लावली आहे गाडी तर पार्किंगला. हे बघा या साईडला इथे असे सगळे स्लॉट केलेले आहेत. इथे सुद्धा स्लॉट केलेले आहेत आणि एवढा मोठा टाटा मोटरचा वगैरे समोर आहे. वाजले किती माहिती आहे बघा, बरोबर 1:03. जर झोपे द्या, जरा आराम करूया. कारण सकाळी लवकर उठून मग आता जर लवकर झोपलो तर मग सकाळी लवकर उठून लगेच चांगला फ्रेशमध्ये निघू शकतो. कारण आपल्याला आता इथनं डायरेक्टली पुढचा प्रवास एकदम भन्नाट होणार आहे.
नवीन राज्यामधनं होणार आहे तर मित्रांनो इथेच करूया तर जरा आराम. भरपूर झोप आली अशी पण झोपून लगेच सकाळी पहाटे निघूया. चला बाय बाय आणि गुड नाईट.